नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जसं की मी लास्ट टाइम बोललो होतो की आपला नेक्स्ट व्लॉग असणार आहे ट्रॅव्हल व्लॉग, आणि त्यासाठी आम्ही निघालो आहोत गोवा. आणि ही जी ट्रिप असणार आहे ती फक्त बॉईज ट्रिप असणार आहे आणि रोड ट्रिप आपल्या हिरकणीसोबत. तर आता वाजले आहेत किती वाजलेत, 6 वाजलेत. आम्ही मुंबईवरून दहिसरवरून निघालेलो 4 वाजता. वाशीला पोचता पोचता आम्हाला 2 वाजलेले आहेत. आणि बरंच असं ट्रॅफिक लागला आम्हाला येता येता. पद्याला ऑफिसवरून पिक केलं आणि आता मस्त असं सूर्यास्त झालं आहे. तर प्लॅन असा आहे की आता आम्ही निघालो आहे. तसं तर गोव्याची जर्नी जी आहे मुंबई गोवा हायवेनी 12 तासाची आहे. तर आम्ही आता 6ला निघालो आहे इथून वाशीवरून, आणि गोव्याला पोचायला 12 तास लागतात. आता बघू कसं काय किती वेळ लागतो. त्या आरामात जाणार आहे आम्ही, एकदम थांबत थांबत, काय टेन्शन नाही. रात्री कुठे झोप आली तर कुठेतरी थांबणार, रस्त्यात हॉटेल विटेल बघून तिथे झोपणार आहे. तर चला, गोवा इज ऑन बॉयज. तर सरळ गेलो आपण. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेने जाणार, पण आपण वरतून नाही जाणार आहे. आपण जाणार आहोत खालून ओल्ड मुंबई गोवा हायवेने. आणि तुम्हाला त्याचबरोबर सगळा पूर्ण ओल्ड मुंबई गोवाचा अपडेट सुद्धा भेटून जाईल. आता जवळजवळ 3 तास झाले, तरी सुद्धा आम्ही अजून पनवेल क्रॉस नाही केला आहे. सध्या अजून JNPTलाच आहे. आणि ट्रॅफिक बघू शकता तुम्ही इथे. फोटो पाठव आपण काढलेला. पहिला स्टॉप घेतला आम्ही नाश्ता करायला इथे पाटील स्नॅक्स कॉर्नरमध्ये. जास्त काय हेवी नाही खाते, नॉर्मल एक वडापाव आणि सँडविच मागवलं आहे आणि चहा पिणार. आणि वाजले 7:30 आणि पळसपे फाटा क्रॉस करून आम्ही आता मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहे. सो आता नाश्ता करणार. बघू या नाश्त्यावर आपल्याला किती एनर्जी मिळते. आणि आपल्या भावाचं आत्तापासूनच डोकं दुखायला चालू झालेलं आहे. त्यामुळे बोललो पहिला नाश्ता करूया, चहा घेऊया, जरा फ्रेश वाटेल तर तरी. कारण का मुंबईमधून बाहेर पडता पडता पनवेलपर्यंत एवढं भयंकर ट्रॅफिक मिळालं आहे ना, काय सांगायला नको. आमचे 3 तास इथेच वाया गेले 60-70 किलोमीटरसाठी फक्त. आणि छान असं व्हेज सँडविच आलेलं आहे. आणि मला वाटलेलं काय 2च स्लाईस येतील, पण बरंच आलं आहे. तिघांचं आमचं भागू शकतं याच्यात. पाटील स्नॅक्स कॉर्नर. छान नाश्ता होता, वॉशरूम वगैरे पण छान होतं तिथे. मजा आली, जरा हलकं वाटलं. आता आपण पटपट पुढचा प्रवास करायला मोकळे झालो आहोत. तर फायनली कशेडी टनल दोन्ही पण चालू झालेले आहेत. आधी काही महिन्यांपूर्वी फक्त सिंगल टनल चालू होतं आणि त्याच्यातूनच येण्या जाण्याची वाहतूक चालू होती. आणि आता बघू शकता तुम्ही दोन्ही साईडचे टनल चालू झालेले. आता आम्ही इथे इकडून जातोय टुवर्ड्स रत्नागिरी, आणि त्या साईडून येणाऱ्याचा पण टनल सेपरेट चालू झालेला आहे. आणि असं बघायला गेलं तर काम थोडंफार कच्चं मच्चं आहे. असं व्यवस्थित काय एकदम मस्का रोड अजून झालेला नाही आहे, पण ठीक आहे. त्यातल्या त्यात जरा ट्रॅफिक कमी झालेलं आहे या रोडला. आता तर रात्रच आहे, पण दिवसा आहे अजून ट्रॅफिक कमी असणार. चला, 200 किलोमीटर नंतर आम्ही पोचलो आहे आता माणगावच्या पुढे. आणि इथे आता डिनरसाठी थांबलो आहे. आणि जे भयंकर रस्ता खराब आहे NH66चा, काय सांगू तुम्हाला, एकदम बेकार. आणि त्यात रात्रीच्या वेळेस गाडी चालवायची म्हणजे बाप रे बाप. तर नशीब आम्ही पोरं आहे, त्याच्यामुळे टाइमपास करत आलो जरा हळूहळू. तर आता जेवतो मस्त. 10:30 वाजलेत, काय अर्धा तास लागेल जेवायला. आणि त्याच्यानंतर मग अजून तासभर, म्हणजे जोपर्यंत झोप वगैरे नाही आहे तोपर्यंत गाडी चालवायची तासभर, आणि थांबायचं हॉटेलच्या तिथे आणि झोपायचं. चला पहिलं पोटपूजा करून घेऊया. सावर्डेला पोचलो आहे. 300 किलोमीटर ऑलमोस्ट झालेले आहेत. आणि 1 वाजला आहे, सो जरा ब्रेक घेतला आहे. थोडंसं झोपणार आहे. झोप तर येत नाही आहे, पण स्टील थोडंसं आराम करायला म्हणून थांबलो आहे मस्त आहे की इथे एक CNG पंप भेटलेला,
टाकी फुल केलेली आहे आपण मस्तपैकी. आणि आता झोपतोय. अजून आपली 6 तासाची जर्नी बाकी आहे. पण आमचा चेक इन आहे दुपारी 2 वाजता हॉटेलमध्ये. आणि आता जर आम्ही निघालो तर आम्ही 7-8 वाजेपर्यंत पोहोचू. पण मग एवढ्या वेळ परत इथे काय करणार, त्यापेक्षा इथेच आराम करून जरा पहाटे 4-5 वाजता निघू. आणि आवाजाचं पण सांग. आवाजाचं काय? आवाज अजून नीट नाही आला. आवाज नीट नाही झालाय ना जरा, तो आवाजाला रेस्ट द्यायला. सो गुड नाईट आत्तासाठी. भेटू तुमच्यासाठी एका सेकंदानंतरच. सुप्रभात. पुन्हा एकदा आपली जर्नी चालू झालेली आहे. मस्त पहिली चहाची चुस्की घेऊया आपण त्यासाठी. आणि तर आता आम्ही आहोत तरळे नाक्याला. आमच्याच एका मित्राचं गाव आहे. इथूनच वैभववाडीकडे रस्ता जातो. आणि तो मित्र आमचा आलेला नाही आहे आज. त्याच्यामुळे आम्हाला खूप खंत वाटतंय आणि म्हणून आम्ही तिघच राहिलेलो आहे. पण ठीक आहे, त्या मित्राची आठवण आम्ही इथून सोडून जातो. नेक्स्ट टाइम जेव्हा तो व्लॉग बघेल तेव्हा तो पछतावेल की मी बुकी का नाही गेलो. त्याला पटपट मस्त चहा पिवा. ऑलरेडी आम्ही 1 कप पिलेला, आता हा दुसरा कप आहे. जरा बरं वाटतंय, तरतरी आली आहे चहा पिऊन. आता फक्त 2 तासाचा प्रवास बाकी आहे आणि मग फायनली आपण गोव्याला पोचणार. प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. आम्हाला इथे मस्त असं गरमागरम इडली सांबार भेटलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही घेतलं आहे आणि आता त्याच्यावर ताव मारतोय. कशी आहे टेस्ट? आणि या सुंदर सूर्योदयाने आपले कोकणात स्वागत केलेले आहे. वा वा वा, हा निसर्ग, हा सूर्योदय एकच नंबर. काय व्ह्यू येतोय भाई. थोडी चार नाराची झाडं एवढी. अमर 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 अमर. तर मंडळी, आता फायनली आपण महाराष्ट्रातलं शेवटचं गाव बांदा सोडलेलं आहे. आणि समोर बघू शकता, थँक्यू फॉर व्हिजिटिंग महाराष्ट्र राज्य. आणि आपण गोव्यामध्ये प्रवेश केलाय. आता समोरच आहे आपली गोवाची चेकपोस्ट. बघूयात आपल्याला थांबवता आहेत का चेकिंग वगैरे करायला. मला माहिती नाही, थांबवतात का रे? नाही, मी पण याने नाही आलोय, त्या रोडने गेलो. ओके, इथे तर कोणी थांबवलं नाहीये. सो फायनली वी आर इन गोवा. तर फायनली पोचलो आहोत आम्ही हॉटेलमध्ये. आणि हे आहे आमचं ते हॉटेल जिथे आम्ही बुकिंग केलं आहे. इथे खाली अंडरग्राऊंड गाडी पार्क केली आहे. ॲक्च्युली आमचं जे चेक इन होतं ते 2 वाजताचं आहे, पण आम्ही लवकर पोचलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं अर्धा तास वेट करावं लागणार आहे. आम्ही पोचलो आहे 9:30लाच. आणि त्यांचे रूम्स जे आहेत त्याचं आता क्लिनिंग वगैरे चाललं आहे. तर ते बोलले की जरा 40-45 मिनटं थांबा, आम्ही देतो सगळं करून. आता झाले आहेत गडीत तयार सगळे, मस्त रेडी होऊन. आणि दुपारी आम्ही पोचलो इथे, फ्रेश वगैरे झालो, जेवलो आणि जे झोपून गेलो. अक्षरशः एवढे सगळ्यांचे. आपला भाऊ एक ह्याला डेडिकेटेड मानला पाहिजे, तो काम करत बसलेला. पण आम्ही मस्त झोप काढून घेतली, कारण का काल रात्री गाडी वगैरे चालवलेली तर खूप जास्त थकवा होता. आता मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश आहे. आता आम्ही जाणार आहोत बीचला, सनसेट बघायचं आहे. सनसेट मिस नाही झाला पाहिजे बाबा, आवर पटकन. पण त्याआधीच तुम्हाला मी रूम टूर देतो. आम्ही जो काही इथे द इटर्नल वेव्ह
बाय क्रिश रिट्रीट जो रूम घेतलाय त्याची एक रूम तुम्हाला देतो. तर इथून खालून अशी एंट्री आहे, तिथून लिफ्टने वरती यायचं इथून. आणि हा आमचा रूम आहे 201. 1 BHK अपार्टमेंट म्हणजे 1 BHK रूम आहे. मस्त अशी एंट्री आहे, छान अशी मोठी लॉबी आहे, आय स्पेस. इथे आम्ही चप्पल वगैरे काढलेलं आहे. आणि एंट्री केल्या केल्याच इथे राईट साईडला आपला बेडरूम आहे. आणि बेडरूम पण बघू शकता तुम्ही, मस्त असा प्रशस्त बेडरूम आहे. बेड आहे मोठा, 3 जण झोपू शकतात, पण एक्स्ट्रा मॅट्रेस पण दिलेलं आहे. त्यामुळे 2च जण झोपणार, एक जण बाहेर झोपेल, ते आम्ही ठरवू. बॅगा वगैरे कपडे आम्ही इथे सगळं ठेवलेलं आहे. आणि इथे वॉशरूम आहे, छान मस्त मोठं आहे वॉशरूम पण. आणि गरम पाण्याची पण सोय आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि परत बाहेर आल्यावर इथे आहे किचन, छोटंसं इंडक्शन कुकर दिलेलं आहे आपलं. इंडक्शन दिलेलं आहे आपल्याला. आणि मस्तपैकी इथे भांडी वगैरे पण आहेत सगळी, सुरी काय, आपल्याला आपण अंडी वगैरे इथे शिजवून खाऊ शकतो. ॲटलीस्ट नाश्ता तरी घरच्या घरी होऊन जाईल. आणि हा असा मस्त मोठा हॉल आहे. आणि मेन USP या रूमची म्हणजे ही बाल्कनी आहे, ते दाखवतो. त्यासाठी हा फ्रीज आहे, फ्रीजमध्ये सगळं पाणी विणी ठेवलेलं आहे आम्ही. आणि गोव्याला जे काय मिळतं ते सगळं. आणि ही बाल्कनी बघा केवढी मोठी आहे, मस्त असा पूल व्ह्यू पण आहे. सो दॅट्स इट. कसा वाटला रूम एकदा जरा नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आता आमच्या दोघांची तर तयारी झाली आहे, याची झाली की आपण थेट बीचवर भेटूया तुम्हाला. फायनली वी आर ऑन बीच. आणि थोडं लेट झालं यार, सनसेट आमचा मिस झालाय, पण ठीक आहे. गोवाईजान. आणि हे बघा मस्त असा इथे काय वाईब आहे यार, कडक. आता आम्ही आहोत कलंगूट बीचला. आणि पण आमचा सनसेट मिस झाला यार, शिट. जाऊ दे, आपण उद्या सकाळी सनराईजसाठी ट्राय करूया. आणि मस्त असे फोटो वगैरे काढलेले आहेत. आपल्या भाऊच्या कुठला रे, सॅमसंग कुठला तरी फोन आहे त्याचा, मस्त आयफोनला पण फेल केलाय त्यांनी, एवढा भारी फोटो आलेत ते. इंस्टाग्रामवर तुम्ही बघू शकता, मिस्टर आतिश शिंदे. आणि या इथे मस्त अशी वाईब आहे, सगळे किती मस्त एन्जॉय करतायत बीच. तर आता आम्ही सुद्धा असंच कुठेतरी शांत बसतो, पीससाठी आलो आहे आम्ही इथे. आणि ते पीस आम्ही इथे कुठेतरी बसून एन्जॉय करणार आता. कोणता पीस? कोंबडीचा पीस. आणि मस्त असं सेलिब्रेशन चाललं आहे कोणाचं तरी इथे गोव्यामध्ये. हा 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 हा, कडक कडक. फोटोशूट चालू आहे आमचा इथे. अमेझिंग वाईब यार. काय लँडस्केप येतोय हा मस्त. आणि आजच्या दिवसाचा आता शेवट होतोय. मस्त आहे की बाहेर बीचला वगैरे फिरून आलेलो आहे आम्ही. थोडासा बीच वाईब एन्जॉय केली आहे. बाकी आपलं जेवण वगैरे पण बाहेरून घेऊन आलेलो आहे. कोलगेट वगैरे आणलं नव्हतं तर ते पण घेऊन आलो. आणि छान असा आपला पहिला दिवस गोव्यामधला गेलेला आहे. आणि उद्या आम्ही जाणार आहोत थोडं साऊथ गोवा साईडला एक्सप्लोअर करायला. इथून 1-1.5 तासाची वगैरे जर्नी आहे. आणि मोस्टली नॉर्थ गोवापेक्षा साऊथ गोवाच बेस्ट आहे असं बरेच लोक म्हणतात फिरण्यासाठी. सो उद्या आपण ते एक्सप्लोअर करूया. आजसाठी एवढंच. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा. तोपर्यंत टाटा बाय बाय.